नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा इयत्ता तिसरी याच्यातील परीक्षेसाठी जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा तर आहेच आणि यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, इथे आपल्याला पहिला प्रश्न दिला आहे, दोन मुलींच्या वयांच्या बेरजे एवढे वय त्यांच्या आईचे आहे। आईचे वय 39 वर्ष आहे, मुलींच्या वयात 3 वर्षाचे अंतर आहे, तर मोठ्या मुलीचे वय किती असू शकेल? बघा, दिलेल्या माहितीनुसार काय सांगितले, दोन मुलींच्या वयांची बेरीज। मी इथे काय करते, ए ही एक मुलगी म्हणते आणि बी ही एक मुलगी म्हणते आणि ह्या दोन मुलींच्या वयांची बेरीज एवढं कुणाचं वय आहे? आईचं वय आहे। इथे मी लिहिते आई। ठीक आहे, आता काय सांगितलंय, त्या दोघींच्या वयामध्ये फरक, त्या दोघींच्या वयातील फरक किती आहे? म्हणजे दोन मुलींच्या वयातील फरक आहे 3 वर्ष। ही जेवढी दिलेली माहिती आहे तेवढेच। मग आईचं वय आपल्याला माहीत आहे, आईचं वय आपल्याला माहिती आहे 39 वर्ष आहे। ठीक आहे, आईचं वय आपल्याला माहिती आहे, फक्त इतकंच की त्या दोन मुलींच्या वयांची बेरीज हे आईचं वय आहे। आता काय करायचं, मुलींच्या वयातील फरक आहे 3 वर्ष। मग आपण काय करायचं, या 39 मधून आधी हे 3 काय करायचे, वजा करायचे। 9तून 3 गेले, बाकी आली 6, हे 3 3 म्हणजे राहिले किती, 36। आता हे 36 म्हणजे दोघींचं मिळून, म्हणून मी 36ची काय करायचे, निमपट करायचे, कारण दोघींमध्ये विभागायचे, म्हणून मी याला 2ने भागायचं। बे एके बे, 3तून 2 गेले, बाकी आली 1, 3तून 2 गेले, 1 राहिले, वरून घेतले हे 6, बेच्या पड्यामध्ये 16 किती येतात, बे 8 16, बे 8 16 यांची वजाबाकी केली, बाकी आली 0। आता हे जे 18 आले ते एचं 18 आणि बीचं 18, या दोघींमध्ये हे जी भागाकार आहे ते 18 18, बघा 18 आणि 18 36, बरोबर 36 आहे। आता आपण जे वजा 3 केले ते काय करायचे, कारण या दोघींच्या वयांमध्ये 3 वर्षाचा फरक आहे, म्हणजे मोठी मुलगी आहे ती कदाचित 3 वर्षांनी मोठी असेल, हो की नाही? म्हणून मग जे आपण वजा केलेले 3 आहेत ते आपण काय केले, ए मध्ये मिळवले, म्हणजे 8 आणि 3 9 10 11, हचालाला 1, इथे 1, 1 आणि 2 म्हणजे हे किती झालं, 21 वर्ष आणि एका मुलीचं वय आहे 18 वर्ष। मग आता आपण जे गणित सोडवलं ते बरोबर आहे का ते चेक करायचं। कसं चेक करायचं, ए या मुलीचं वय आहे 21 वर्ष आणि बी या मुलीचं वय आहे 18 वर्ष आणि या दोघींच्या वयांची जी बेरीज आहे तेवढं आईचं वय आपल्याला 39 दिलं होतं। मग बघा बरं, बरोबर येते का, 1 आणि 8 9, 2 आणि 1 3, म्हणजे आपण जे केले ते बरोबर आहे। मग आपल्याला प्रश्न काय विचारले की मोठ्या मुलीचे वय विचारले। बघा इथे, तर मोठ्या मुलीचे वय किती असू शकेल? मग मोठ्या मुलीचं वय आहे 21 वर्ष, छोट्या मुलीचं वय आहे 18 वर्ष। मग मोठ्या मुलीचं वय आहे 21 वर्ष, पर्याय क्रमांक 3, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया। दुसरा प्रश्न बघा, खालीलपैकी विषम असणाऱ्या मूळ संख्या किती आहेत? आता याच्यामध्ये आपल्याला काही संख्या दिलेत, ठीक आहेत। आता मला सांगा, यातल्या मूळ संख्या कोणत्या आहेत? तर बघा, 13 ही काय आहे, मूळ संख्या आहे आणि विषम आहे। बघा इथे 3, आपल्याला माहिती आहे विषम म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 आणि 9 हे अंक असतील त्याला आपण काय म्हणतो, विषम संख्या म्हणतो। आणि समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतील त्यांना आपण काय म्हणतो, समसंख्या। मग आपल्याला काय पाहिजे, मूळ संख्या पाहिजेत, पण विषम पाहिजेत। मग 13 ही काय आहे, विषम मूळ संख्या आहे। 21 नाही, 29 पण काय आहे, मूळ संख्याच आहे। त्याच्यानंतर बघा 17 सुद्धा ही मूळ संख्या आहे आणि इथे 7 असल्यामुळे ही सुद्धा विषम आहे। आता 2 ही मूळ संख्या आहे पण ती समसंख्या आहे, त्याच्यामुळे हे आपण इथे धरणार नाहीये। 7 ही सुद्धा विषम मूळ संख्या आहेत। 9 ही संयुक्त संख्या आहे। 19 मूळ संख्या आहे, विषम मूळ संख्या। 27 नाही, 37 ही सुद्धा काय आहे, मूळ संख्या, विषम मूळ संख्या आहे आणि 45 ही संयुक्त संख्या आहेत। मग अशा किती संख्या आपण काढल्या? मग किती मूळ संख्या निघाल्या आपल्या? तर 6 निघाल्या। मग 6 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया। 2 मिनिटात 15 लिटर पाणी येणाऱ्या नळातून 8 वाजल्यापासून 8:30 वाजेपर्यंत किती लिटर पाणी येईल? आता इथे बघा, दिलेली माहिती काय आहे, 2
मिनिटामध्ये 2 मिनिटे किती पाणी येते तर 15 लिटर पाणी येतं. 2 मिनिटामध्ये 15 लिटर पाणी येते नळातून. तर आपल्याला काय सांगितले की 8 वाजल्यापासून 8 ते 8:30 पर्यंत किती लिटर पाणी येईल. आता मला सांगा 8 ते 8:30 किती मिनटं असतात तर 30 मिनिटं म्हणजेच अर्धा तास. मग आपल्याला आता 30 मिनिटाचं करायचं आहे. मग त्याआधी आपण काय करूया 1 मिनिटाचं काढून घेऊया. मग 1 मिनिटामध्ये किती पाणी येईल तर काय करायचं आहे 15/2. 2 मिनिटाला 15 लिटर पाणी येते. मग 1 मिनिटाचं काढून घ्यायचं आहे म्हणून मग 15/2 या दोघांचं काय केलं भागाकार. मग बघा बेच्या पड्यामध्ये 15 नाहीत मग बे 7 14. 15तून 14 गेले बाकी आली 1. मग आता बघा बाकी राहिली 1. आपण आता इथे काय करायचं आहे पॉईंट इथे पॉईंट घ्यायचा आणि याच्यावर आपण 0 द्यायचं आहे. मग बे 5 10 म्हणजेच यांची वजाबाकी केली बाकी आली 0. आता 1 मिनिटामध्ये बघा 1 मिनिटामध्ये त्या नळातून किती पाणी येतं तर 1 मिनिटामध्ये 7.5 लिटर पाणी येतं. आता आपल्याला सांगितलं आहे काय 30 मिनिटाचं. मग 30 मिनिटाचं काढायचं आहे. 30 मिनिटामध्ये किती पाणी येतं हे आपल्याला काढायचं आहे. मग आपण काय करायचं आहे बघा इथे मी जरा बाजूला घेते थोडा वेळ मी तात्पुरता हा पॉईंट मी काढते. मग काय 75 गुणिले 30. आता आपल्याला माहिती आहे 3 कोणत्या 3 0 3 गुणिले 5 0 सॉरी 5 0 0 0 गुणिले 7 0 याचं काम झालं इथे 0. आता काय करायचं आहे 3 5 15 हातचा आला 1 7 त्रिक 21 21 आणि हातचा 1 22 यांची बेरीज पण किती येते 2250. आता आपल्याला माहिती आहे 1 घर झाल्यावर पॉईंट होतं. मग आपण इथे सुद्धा काय करायचं 1 घर झाल्यावर पॉईंट द्यायचं म्हणजे किती आलं 225. म्हणजेच किती लिटर पाणी येईल तर 30 मिनिटामध्ये किती पाणी येणार आहे 225 लिटर पाणी येणार आहे. मग 225 बघा पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. म्हणजेच 8 वाजल्यापासून 8:30 वाजेपर्यंत 225 लिटर पाणी येईल. आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा 7/4 3/4 आणि 3/16 या अपूर्णांकांचा तुलनेसाठी अनुक्रमे चिन्हांची निवड करा. आता इथे काय करायचं आहे तर बघा इथे माहिती आपल्याला छेद काय आहे समान आहे 7/4 मध्ये ब्रॅकेट आहे आणि 3/4. आता या अपूर्णांकांचा जर आपण विचार केला तर आपल्याला माहिती आहे छेद समान आहे म्हणून कोणता अंश ज्याचा मोठा तो अपूर्णांक मोठा. मग इथे 7 मोठे आहेत म्हणून मग इथे काय येणार हे चिन्ह येणार आहे. आता इथलं चिन्ह ठरवताना मात्र इथे 3 आणि इथे 16 आहे बरोबर आहे. आता या दोघांची तुलना करायची आपल्याला. मग इथे 4 आहे आणि इथे 16 आहेत. मग आपल्याला इथे छेद समान करून घ्यायचे आहेत. मग आपण काय करू शकतो 4च्या पड्यामध्ये 16 आहेत म्हणून मग इथे काय करायचं आहे बघा 3/4. 4ला 4ने गुणल्यावर 16 येतात. मग खाली 4ने गुणले म्हणून वर पण 4ने गुणायचं. मग 3 चौक 12 4 चौक 16. बघा या 3/4 अपूर्णांकाचं मी छेद समान करून घेतलेला आहे आणि आता हे ब्रॅकेटचे इथे हे ब्रॅकेट आणि 3/16. आता बघा इथे 16 आहे इथे पण 16 आहेत आणि इथे 12 आणि इथे 3 आहेत. मग ज्या आपल्याला माहिती आहे छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग इथे 12 मोठे आहेत म्हणून मग इथे हे चिन्ह. मग बघा इथे पण हेच चिन्ह. मग असं चिन्ह कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा 15 वजा म बरोबर म तर म बरोबर किती. आता इथे आपण पर्यायांचा वापर करायचा. आता इथे मी 5 ही संख्या घेते बघा इथे आहेत 15 म बरोबर मी 5 घेते. बघा इथे मी लिहून दाखवते म साठी मी 5 पर्याय क्रमांक 3 मधली 5 ही संख्या घेते. मग जिथे जिथे म आहे तिथे तिथे मी 5 हा अंक ठेवते. मग बघा इथे म आहे इथे पण म आहे तर 5 बरोबर उत्तर पण मच आहे म्हणजे मी इथे 5 ठेवलं. आता बघा हे सोडूया 15तून 5 गेले किती राहिले इथे 10 वजाचे इथे वजा आणि हे 5चे इथे 5 बरोबर 5 आहेत. मग 10तून 5 गेले तर बरोबर किती आले 5च आले म्हणजे आपलं उत्तर किती बघा मच आलेलं आहे. मग सगळीकडे 5 5 5 म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे म बरोबर किती तर 5. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.